शेतकरी बांधवांसाठी पीक विम्याच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर आलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता दिलासा देणारी माहिती सध्या समोर येत आहे. मात्र शेतकरी बांधवांनो, या संदर्भात एक गोष्ट सुरुवातीलाच लक्षात ठेवा. पीक विम्याची रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला एकसारखीच मिळत नाही आणि जिल्हा असेल, पीक विमा नुकसान असेल, विमा दावा आणि शासनाच्या मंजुरीनुसार रकमेत इथे फरक पडू शकतो. म्हणजे काही शेतकरी बांधवांना 25,000 भेटू शकतात, तर काही बांधवांना फक्त 15,000 इथे भेटू शकतात. त्यामुळे हे सुद्धा इथे लक्षात घेणे महत्त्वाचे असणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पीक विम्याची रक्कम कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळू शकते? तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी संबंधित हंगामासाठी पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे आणि ज्यांच्या दावा शासनाच्या आणि विमा कंपन्यांच्या निकषानुसार पात्र ठरतो, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया इथे सुरू झालेली आहे. काही शेतकऱ्यांना यापूर्वी अक्रमित स्वरूपात रक्कम मिळालेली असू शकते. अशा परिस्थितीत अंतिम नुकसान भरपाईच्या वेळी आधी मिळालेली रक्कम आणि अंतिम मंजूर रक्कम याचा हिशोब केला जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्या खात्यावर नेमकी किती रक्कम जमा होणार हे तुमच्या वैयक्तिक दाव्यावर अवलंबून असणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही तिथे अप्लाय केलेलं असेल, तेव्हा तुम्ही तिथे भरलेलं असेल आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा तिथे तक्रार केली असेल, त्या तक्रारीमध्ये तुम्ही किती नुकसान टाकलेलं असेल, त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी अवलंबून असणार आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे खात्यावर कशी येणार? तर शेतकरी बांधवांनो, पात्र लाभार्थ्यांच्या पीक विम्याची रक्कम प्रामुख्याने डी-बी-टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या पद्धतीने संबंधित बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे कोणत्याही मध्यस्थांमार्फत पैसे घेण्याची या ठिकाणी गरज नाही. मात्र यासाठी तुमचे बँक खाते सक्रिय असणे, आधारशी योग्य प्रकारे जोडलेले असणे आणि आवश्यक असलेल्या डी-बी-टी किंवा आधार सीडिंगची प्रक्रिया पूर्ण असणे इथे महत्त्वाचे ठरते. आता यामुळे जर तुमच्या खात्यावर अद्यापही रक्कम जमा झालेली नसेल, तर घाबरून जाण्याची अजिबात या ठिकाणी गरज नाही. तुमच्या बँक खात्याचे स्टेटमेंट तपासा, पासबुक अपडेट करून घ्या आणि उपलब्ध असल्यास संबंधित अधिकृत पोर्टलवर तुमच्या पीक विम्याची दाव्याची स्थिती या ठिकाणी तपासून घ्यायची आहे. आता शेतकरी बांधवांनो, जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर काही जिल्ह्यांमध्ये वितरणाची प्रक्रिया आधी सुरू होऊ शकते आणि नंतर जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे येऊ शकते. त्यामुळे एका जिल्ह्यात पैसे जमा झाले म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर त्याच दिवशी पैसे जमा होतील असं होत नाही. कारण की या ठिकाणी पहिल्या यादीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली, गडचिरोली, चंद्रपूर अशा जिल्ह्यांबाबत माहिती आणि अपडेट्स वेगवेगळ्या टप्प्यांवर समोर येत आहे. म्हणजे पहिल्या यादीमध्ये हे जिल्हे या ठिकाणी असणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये जी रक्कम आहे ना, ही जमा होण्याला सुरुवात देखील या ठिकाणी झालेली आहे. मात्र तुमचा जिल्हा किंवा तालुका या यादीमध्ये आहे का? हे अधिकृत शासन आदेश किंवा विमा कंपनीच्या माहितीनुसार इथे निश्चित होणार आहे. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या खात्यात पैसे जमवणार आहे? तर बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा एस-बी-आय असेल किंवा कॅनडा बँक असेल, एच-डी-एफ-सी, आय-सी-आय, ॲक्सिस किंवा पंजाब नॅशनल बँक असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती किंवा इतर बँकांमध्ये खाते असले, तर तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते लवकर या ठिकाणी जमा होणार आहे. तुमचं खाते यापैकी कोणतं आहे ते कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला नक्की सांगायचं आहे. म्हणून फक्त एखाद्या विशिष्ट बँक खात्यात खाती नाही म्हणून तुमच्या पीक विमा मिळणार नाही असं निष्कर्ष काढू नका. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर मोबाईलवर मेसेज आला नाही तर काय करायचं? यासाठी सर्वप्रथम तुमच्या बँकेचे खात्याचे मिनी स्टेटमेंट किंवा पासबुक तपासा. आणखीन एक गोष्ट म्हणजे तुमचा एस-एम-एस उशिरासुद्धा या ठिकाणी येऊ शकतो. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का? डी स्थिती ॲक्टिव्ह आहे का? आणि पीक विमा दावा मंजूर झालेला आहे का? ते या ठिकाणी तुम्हाला तपासायचं आहे. आता तुमच्या गावातील संबंधित कृषी अधिकारी असेल, त्यानंतर विमा कंपनीचा प्रतिनिधी असेल किंवा अधिकृत हेल्पलाईनकडून माहिती घेणे इथे सर्वात सुरक्षित मार्ग असणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. पीक विम्याच्या नावाखाली कोणीही फोन करून ओ-टी-पी, ए-टी-एम पिन किंवा यू-पी-आय पिन किंवा बँक पासवर्ड मागितला तर अजिबात या ठिकाणी देऊ नका. पीक विम्याची रक्कम मिळवण्यासाठी कोणालाही तुमचा ओ-टी-पी सांगण्याची या ठिकाणी गरज नसते. आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का? ते एकदा कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला नक्की सांगायचं आहे आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.